माझं असं म्हणणं की त्याची सुद्धा एक आपण यशोगाथा काढूया ना. द्या माझ्या शेतकऱ्यांना कसं व्हायचं श्रीमंत. बोलायला ठीक आहे, मी गरिबांचा काय प्रधान सेवक आहे. आमचं सरकार इथले म्हणतात ना, ज्याने आपला पक्ष चोरलाय ते मिंदे, आमचं सरकार घेणारं नाही देणारं आहे. काय देताय तुम्ही, काय दिलं तुम्ही. नुसतं फिरताय. अरे माझ्यावरती आरोप करतायत, ठीक आहे करा. यांनी म्हणे घरी बसून सरकार चालवलं. हो चालवलंच तेव्हा, पण मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण फिरून करू शकत नाही, हे सुद्धा तुम्ही कबूल करा. मी घरी बसून जो महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून तरी जनता इकडे आले. आणि विचारा त्यांना, मी तुम्हाला जवळचा वाटतो का मिंदे तुम्हाला जवळचा वाटतो. मी तुम्हाला कुटुंबाचा वाटतो की मिंदे गद्दार चोर तुम्हाला कुटुंबातला वाटतो. कारण काहीतरी एक वारसा असतो, एक परंपरा असते. आता वैशालीताई आरोतात्यांचं काम घेऊन पुढे चाललेली आहे. मग ते म्हणतील घराणेशाही असेल, पण घराणेशाहीमध्ये सुद्धा घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछा कोणी, तुला कोणी नाहीये. तू कधी काही झोडी लटकवशील आणि निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन जाशील, त्याचं काय करायचं. मी फकीर आहे, मी झोडी लटकून निघून जाईन, जाशील बाबा, पण माझी जनता ही भिकेचा कटोरा घेऊन फिरेल ना वणवण, तिचं काय. म्हणून काहीतरी घराण्याची परंपरा लागते, घराण्याचा वारसा लागतो. आणि नुसतं केवळ निवडणूक राजकारण म्हणून आलेलं नाहीये. मला खरंच वैशालीताई आणि आरोतात्याच्या कुटुंबाचा अभिमान वाटतो. हे सगळे तिकडे लोभासाठी जात असताना तुम्ही लढण्यासाठी माझ्याकडे आलेला आहात. लढण्यासाठी काय मी देऊ शकतो तुम्हाला. आता तर निवडणूक सुद्धा नाही, पण जर निवडणूक तर येणार, तर पाचोरामध्ये गद्दाराला गाडणार की नाही एवढं मला सांगा. वैशालीताईच्या पाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि निवडणूक कधी येऊ शकेल. एक तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता निकाल प्रलंबित आहे. आशा आहे, अपेक्षा आहे की न्यायदेवता न्याय देईल, नक्कीच देईल. आणि तो दिल्यानंतर इकडे काय होईल त्याची आता शक्यता पडताळून बघतायत. आणि शक्यता पडताळून पाहताना त्यांचं जे काही जात आहे तिकडे बघायचं नाही, पण लवकरच शिवसेना आणखीन फुटणार, मग राष्ट्रवादी फुटणार, मग काँग्रेस फुटणार. आपण इकडे इकडे बघत बसतो आणि हे चोर तुमचं सगळं चोरून निघून जातात. मी काँग्रेस सोबत गेलो, राष्ट्रवादी सोबत गेलो, तर म्हणे हिंदुत्व सोडलं. मग आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. झाली आता 3 वर्ष झाली महाविकास आघाडीला. या 3 वर्षामध्ये एक तरी घटना, एक तरी प्रसंग असा मला सांगा की जेथे मी हिंदुत्व सोडले असं जर तुम्ही सांगितलं, मी आत्ता व्यासपीठावरनं उतरून निघून जाईन, पुन्हा तुमच्याकडे तोंड दाखवलं येणार नाही. 3 वर्षात कधीतरी मी हिंदुत्व सोडल्याचं सांगू शकता तुम्ही. सोडलंय मी हिंदुत्व. पण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ज्या घटनेची शपथ सगळ्यांनाच घ्यावी लागते, आमदाराला घ्यावी लागते, खासदाराला घ्यावी लागते, मंत्र्याला घ्यावी लागते, मंत्री पंतप्रधानांना घ्यावी लागते. मी कोणत्याही धर्मावरती अन्याय होऊ दिला नाही. तरुणामध्ये सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळ मी बंद ठेवली होती. त्यावेळेला हेच उपटसुंब आपटत बसले होते, कोलांट्या उड्या मारा, ढोल वाजवा, थाळ्या बडवा, पण मंदिरं उघडा. मी नाही होऊ दिलं ते. मी कधी हिंदुत्व म्हणून ते जसे वागतायत तसं वागलो नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, तेच पुन्हा सांगतोय की मी हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदुत्व सोडणार नाही. पण त्याच बरोबरीने माझं हिंदुत्व म्हणजे आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. भारतीय जनता पक्षाने खरं सांगायचं की तुमचं हिंदुत्व नेमकं काय आहे हे तुम्ही सांगा. मी तर सांगितलेलं आहे, जे शिवसेना प्रमुख बोलले की आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. पण भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे, काय संपूर्ण घोळ चाललेला आहे की नेमकं त्यांना कळतच नाही की हिंदुत्व म्हणजे काय. काय त्याला आगा पिछा शेंडा बुडका काहीच नाही भाजपच्या हिंदुत्वाला. एका बाजूला म्हणतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना,
आपल्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे, पण गोव्यामध्ये गोवंश हत्याबंदी नाही. दुसऱ्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी, तिसऱ्या राज्यामध्ये नाही. बरं, जर का कुठे कोणाला संशय आला की हा गोमांस घेऊन चाललाय, तर त्याला भर रस्त्यामध्ये तो चिरला जातो, मारला जातो. हे असं पाशवी हिंदुत्व आमचं नाहीये. ठीक आहे, गोमाता जसं सावरकर बोललेत की गाय ही माता असेल तर ती आहे, ती बैलाची आहे, माणसाची नाही. आज गायीला जेवढी सुरक्षा तुम्ही देऊ इच्छिता किंवा देता, तेवढी आपल्या आईला द्या पहिली. महिलांवरती अत्याचार वाढतायत. अत्याचार झाल्यानंतर महिलेची तक्रार तर घेतली जातच नाही, पण महिलेवरती गुन्हे टाकले जात आहेत. गेल्या 15 दिवसापूर्वी जे ठाण्यामध्ये घडलं, एक शिवसेनेची कार्यकर्ती रोशनी